उत्सुकतेतून सुरू झालेला छंदाचा प्रवास पॅशनच्या मार्गे जात संस्कृती जतनापर्यंत येऊन ठेपतो असं मत प्रसिद्ध नाणकशास्त्र तज्ज्ञ आणि नाशिकमधील अंजनेरी येथील इंडियन इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीजचे संस्थापक डॉक्टर के माहेश्वरी यांनी व्यक्त केलं आहे। इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम्स अर्थात ICSRI पुणेतर्फे रविवार 21 डिसेंबरपर्यंत सोनोल हॉल येथे आयोजित 3 दिवसीय कॉइनेक्स पुणे 2025 या दुर्मिळ नाण्यांच्या मोफत प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध नाणकशास्त्र तज्ज्ञ आणि नाशिकमधील अंजनेरी येथील इंडियन इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन न्यूमॅस्टिक स्टडीजचे संस्थापक डॉक्टर के माहेश्वरी यांच्या हस्ते झाले। त्यावेळी ते बोलत होते। उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर जामखेडचे पोपटशेठ हळपावत, डॉक्टर दिलीप राजगोर, इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम्स अर्थात ICSRI पुणेचे अध्यक्ष किशोर चांडक आणि इंटॅक संस्थेचे अशोकसिंह ठाकूर उपस्थित होते। यानिमित्त यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिवंगत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गजानन मेंदळे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला। तसेच यावेळी मुंबईचे फारुख एस तोडीवाला, डॉक्टर दिलीप राजगोर आणि जामखेडचे पोपटलाल हळपावत यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सत्यन वेलणकर यांनी गजानन भास्कर मेंदळे यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला। यानिमित्त संस्थेच्या स्मरणिकेचे आणि डॉक्टर दिलीप राजगोर, आशुतोष पाटील आणि मनीष मोरे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी बोलताना डॉक्टर के माहेश्वरी म्हणाले की 4 भिंतींच्या आत मिळणाऱ्या पारंपरिक शिक्षणाव्यतिरिक्त छंदातून मिळणारे शिक्षण हे समृद्ध करीत असते। आज इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम्स अर्थात ICSRI पुणेच्या प्रोत्साहनामुळे संग्राहकांची संख्या वाढली असून हा विषय केवळ छंदापुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर विविध रेकॉर्ड प्रस्थापित करीत आहे। प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर छत्रपती संभाजी महाराज या मराठा संकल्पनेवर आधारित विशेष अश्वारूढ चित्राच्या कव्हरचे आणि ताम्राच्या शंभू नाण्याच्या प्रतिकृतीसह विशेष पोस्ट कव्हरचे प्रकाशन करण्यात आले। या प्रदर्शनात रसिकांना दुर्मिळ नाण्यांचा खजिना जसे की छत्रपती शंभूराजे, छत्रपती शिवाजीराजे, विदेशी फॅन्सी नाणी रविवार 21 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळात सोनोल हॉल, कर्वे रस्ता येथे पाहता येणार आहेत। नमस्कार, मी किशोर चंडक, अध्यक्ष इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम पुणे। मित्रहो, आज 19 डिसेंबर आम्ही सोनल हॉलमध्ये कॉइनेक्स नावाचं प्रदर्शन भरवलेलं आहे। हे आमचं सोसायटीचं 55वं प्रदर्शन आहे। गेली 30 वर्षे आम्ही प्रदर्शन भरवतो। या प्रदर्शनामध्ये आपल्याला पुरातन काळातील नाणीपासून म्हणजे 2500-2800 वर्षापूर्वीच्या नाण्यापासून परवा निघालेल्या नाण्यापर्यंतची सगळी नाणी, तिकीट, नोटा अशा अनेक वस्तू तुम्हाला बघायला मिळतील। त्याचबरोबर या विषयावर लिहिलेली पुस्तकं, सोन्याची नाणी जे आजपर्यंत आपण कधी पाहिली नाहीत अशा प्रकारची नाणी देखील आपल्याला बघायला मिळतील। त्याचबरोबर ही नाणी आपल्याला विकत पण घेता येतील। हे प्रदर्शन 19, 20 आणि 21 या 3 दिवशी सोनल हॉलमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेस राहणार आहे आणि अनेक व्यावसायिक लोक इथे येतात, अनेक संग्राहक इथे येतात। पुणेकरांनी या प्रदर्शनाला आजपर्यंत भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। या प्रदर्शनाला आजच भारतातील अनेक प्रांतातून लोक आलेले आहेत प्रदर्शन बघण्यासाठी। मी पुणेकरांना विनंती करेन की त्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, यावं आणि हे प्रदर्शन पाहावं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझं आवाहन आहे पुणेकरांना की त्यांनी हे प्रदर्शन फक्त पाहू नये, तर त्याबरोबर एक उर्मी मनात घेऊन, एक उत्स्फूर्त मनामध्ये घेऊन त्यांनी आपण देखील एक काहीतरी संग्रह करावा या दृष्टीने ह्या प्रदर्शनाकडे बघावं। कारण फक्त हे प्रदर्शन आपल्याला पैसे किंवा वेळ देत नाही, तर आपल्या फावल्या वेळात आपल्याला आनंद देणारा आहे, मान सन्मान देणारं हे प्रदर्शन आहे। हा छंद आहे, त्या छंदाला जोपासावं म्हणून आम्ही हे दरवर्षी आयोजित करत असतो। सगळ्यांना एकदा पुनश्च आमंत्रण, आपण जरूर यावं आणि हे प्रदर्शन पाहावं।
अजून काय